नमस्कार मित्रांनो, आज आपण पोहोचलो आहे शिमलामध्ये आणि शिमलाचा एक्सपिरियन्स कसा होता आणि आम्ही शिमलामध्ये काय काय धमाल मजा मस्ती केली आणि कोणते कोणते स्पॉट फिरलो ते सगळं डिटेल माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढे बघूया आपण. आम्ही नाशिकवरून थेट दिल्लीला पोहोचलो आणि दिल्लीवरून शिमलाला पोहोचलो. तर शिमलामध्ये आम्ही शिमलाला पोहोचल्यानंतर तिथले लोकल स्पॉट फिरलो. त्यातील पहिलं ठिकाण जे होतं ते शिमलाच्या मुख्य ठिकाणी म्हणजे मध्यवर्ती भागामध्ये असणार कालीबाडी टेम्पल, जे एक देवीचं टेम्पल आहे, जिथे तुम्ही बघू शकता की तिथून व्ह्यू जो होता शिमला सिटीचा तो इतका छान होता आणि तिथं म्हणजे एकदम शांतता होती. ती एक त्यांचं जे हे स्पॉट आहे तर तिथं आम्ही गेल्यानंतर लोकल स्ट्रीट ज्या होत्या त्या पण फिरलो. इव्हिनिंगला खूप छान होतं की जिथं आम्ही त्यानंतर स्ट्रीट फूडमध्ये पाणीपुरी खाल्ली, पाणीपुरीचा एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही आलो जे होतं मॉल रोड. तर तुम्ही मॉल रोडला बघू शकता की संध्याकाळी इथं खूप गर्दी असते फोटो काढण्यासाठी आणि फिरण्यासाठी. मॉल रोड हे शिमलातील फेमस ठिकाण आहे, जिथं की तुम्ही फिरल्यानंतर तिथे हे होतं. त्यानंतर आम्ही फिरलो लोकल मार्केट गेल्यानंतर तिथं खूप तुम्ही शॉपिंग पण करू शकता. हे तुम्ही बघू शकता शिमलाचा व्ह्यू. आता दुसऱ्या दिवशी आम्ही जिथं पोहोचलो होतो तर तिथून आम्हाला जायचं होतं जाकू टेम्पलला. तर जाकू टेम्पल म्हणजे हनुमान मंदिर आहे तिथं, जिथं आपल्याला असं शिमलामध्ये उंच ठिकाणावर आहे आणि तिथं तुम्ही बघू शकता. आता आम्ही जाकू टेम्पलला पोहोचलोय. हे आहे हनुमानाचं मंदिर आणि तिथं खूप मोठी अशी हनुमानाची मूर्ती आहे, ती पण बघू शकता तुम्ही. इथं जर बघायला गेलं तर मोठे मोठे झाडं आणि खूप सुंदर असं वातावरण. हे जाकू टेम्पलचं दृश्य आहे. जाकू टेम्पलला इथे हनुमान बघू शकता तुम्ही, किती मोठा हनुमान जो आहे तो या डोंगरावरती आहे. आणि इथे तुम्ही जर आले तर इथं तुम्हाला हनुमानासोबतच म्हणजे मंदिरासोबतच खूप सारे माकडं पण भेटतील. त्यानंतर आम्ही पोहोचलो ते कुफरीला. आता कुफरीचं बघू शकता. कुफरीमध्ये आम्ही जाताना ॲडव्हेंचर पार्कला गेलो. तर जे ॲडव्हेंचर पार्कला गेलो तर ॲडव्हेंचर पार्कला काय ॲडव्हेंचर चाललंय तर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी पे करावं लागतं. त्यानंतर आम्ही व्हिडिओच येत नाहीये. इथे त्या भूतांपेक्षा माझा मित्र जो आहे मयूर त्याचाच आवाज जास्त होता. म्हणजे भूतांना बघून आम्ही नाही घाबरलो, पण त्याच्या आवाजालाच जास्त घाबरत होतो. चला निकल भाई, आगे आगे आजा. अरे मग ते व्हिडिओ येणार आहे ना व्यवस्थित. आगे आजा, तू आगे आजा, आगे आजा. इधर देख कोने में. चलो अरे आज हा चालू झालाय. थांब कोणता आला पडला तो उठता. हा का? कोण जेवण सुरू होतं.
थांब. आपला किती गेलो ओय. आता या अशा घाबरणाऱ्या भूतांच्या गुफेतून आम्ही बाहेर निघालो. तर त्याच्यानंतर आम्ही आलो जे होतं तो पाळणा, त्याच्यात आम्ही बसलो. ॲडव्हेंचर काहीतरी करायचं होतं, पण आमच्याकडे कॅमेरा पकडायला कोणी नसल्यामुळं आम्ही कॅमेरा अशा अँगलने ठेवला आणि एन्जॉय करायला लागलो. तर त्याच्यामध्ये आधी बसताना भीती तर खूप होती, पण तुम्ही पुढं बघू शकता की याच्यामध्ये आम्ही काय एन्जॉय केला आणि किती घाबरलो आणि काय आमचं एक्सपिरियन्स होता. आता हे चालू होतंय बघा. आता आमची जी 1.5 ते 2 मिनिटाची राईड होती, तर ती आम्ही पहिल्या असं पकडायचो का 30-40 सेकंदात पूर्ण करून अशा प्रकारे ती थांबवली. कारण की सगळे देव आठवले होते ही राईड करताना. त्यामुळे त्यानंतर आम्ही लहान मुलांसारखे या बलूनमध्ये ह्या राईडचा एन्जॉय केला. त्याच्यानंतर पुढे बघू आपण, इथे ॲडव्हेंचर करण्यासाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे. घुमाओ घुमाओ, घूम जाएगा. उधर घुमाओ, उधर प्रेस करो. आप निकल जाओ, प्रेस करके आप निकल जाओ. और घुमाओ भैया, थोड़ा और घुमा दो.
पूरा घुमाओ पूरा घुमाओ। ऐसे 2 मिनट खत्म हो जाएगा, जल्दी जल्दी चलो। यांना पण तो आवडला का पाँव छोड़ना नहीं है, पाँव छोड़ना नहीं है, घुमाते रहो। और घुमाओ घुमाओ। सारखे त्याच्यामध्ये गोल गोल त्या प्रोग्राममध्ये एन्जॉय करताय। त्याच्यानंतर आम्ही इथं आलो या गाड्यांकडे। अरे भाई ज्यादा मत घुमाओ, घुमा आमच्याकडे पूरा घुमाओ, आगे जाएगा। आहे 4 चाकाच्या त्या चालून कंटाळा और घुमाओ आला एक ही होता। साइड। राईडमध्ये बस अब ज्यादा क्यों घुमा रहे? ती गाडी चालवतो। और सीधा करो सीधा करो, ज्यादा क्यों घुमा रहे? ज्यादा घुमाओ मत, गाड्या चालवतोय। आराम से घुमाओ, आराम से। आमचा वेळ संपला होता गाड्या चालवण्याचा। सीधा करो भाई, लेफ्ट साइड घुमाओ, लेफ्ट साइड घुमाओ, लेफ्ट। बघा आता कशी रायडरची फिलिंग आली। लेफ्ट साइड स्ट्रेट घुमाओ, लेफ्ट साइड ग्रीन गाड़ी दे। अरे गाना करते रहो। ड्राइवर आहे तू माहिती आहे। ठीक आहे माहिती आहे। अरे एक एक्सलेटर पाहिजे ना फक्त। एक याच्यावर पाय काढून हिला प्रॉब्लेम माझ्यावर आता या राईडचा या दे ना. सगळ्यांनी एन्जॉय केला मस्त। त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं दुसऱ्या राईडमध्ये। पर्पलवाली भारी आहे. तर राईडमध्ये आमचा टाईम संपला होता। टाईम एक्सटेंड करून घेतला। आम्हाला बाहेर स्वतःला त्याच्यामध्ये रायडर समजायला लागला। बघू शकता ही राईड कंप्लीट केल्यानंतर आम्ही ह्या दुसऱ्या राईडला आलो, ज्याच्यामध्ये मी आणि वैष्णवीनीच फक्त राईड केली। नाही तर मयूर आणि गायत्री ते इतके घाबरले या आधीच्या राईडमध्ये, तर त्यांना या राईडमध्ये ट्रायच करायची नव्हती। त्यांनी लांबूनच या राईडला रामराम घातला आणि त्यानंतर आम्ही दोघांनीच या राईडचा एन्जॉय केला। फास्ट राहील होतं फास्ट. तिकडे भीती लागेल माहिती ना. ए बाबा ये उतार रहा है। दोस्त आगे खींचिए तो
त्याच्यापेक्षा आम्हाला आनंद हा होता की इथला तुम्ही बघू शकता की इथं जे झाड आहे तर ते सफरचंदचं झाड बघा तुम्ही. आहे सफरचंदाचं झाड. अजून याला सफरचंद नाही दिसती पण हे सफरचंदाचं झाड आहे. आणि याच्यात इथं आहे हा ढकंब्याचा न्यूटन. सफरचंदाच्या झाडाखाली गुरुत्वाकर्षणाचा जसं न्यूटनने शोध लावला होता, आता हा कसला शोध लावतोय सफरचंदाच्या झाडावर बसून. मित्रांनो, हे आहे सफरचंदाचं झाड आणि सफरचंदाच्या झाडाच्या खाली न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला होता. तसंच हा आमचा एक ढकंब्याचा न्यूटन झाडाखाली बसलेला आहे. आता तो कसला शोध लावतो ते आपण बघू पुढच्या भागात. तर आपण भेटलो आहे ढकंब्याच्या न्यूटनला. आता आपण या ढकंब्याच्या न्यूटनला विचारू का नेमकं तुम्ही सफरचंदाच्या झाडाखाली कसला शोध लावताय. असं मला वाटलं होतं खरंच न्यूटनने काहीतरी शोध लावला असेल, पण मला आता कळून राहिलं न्यूटन काही शोध लावला त्या सफरचंदाने शोध लावला. न्यूटनचा शोध सफरचंदाने लावला अशी यांची प्रतिक्रिया आहे. त्याच्यावर आपलं मत व्यक्त करा. आता आपण थोडा ब्रेक वेळानंतर भेटू सर्वांना. मला खाली बघा यांचा भाऊ का वाटतं सिग्नल दिसता बघा ना, है ना हसला तो खाली. मला एक हे होतं की बंजी जंप रुको भाई, रुको 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 रुको. म्हणून मी ही राईड साठी आग्रह केला की मला ही राईड करायचीच आहे. याच्यात हे बोर झालेले होते, थकलेले पण होते की यांना आता इच्छाच नव्हती दुसरं राईड वगैरे करण्याची. आम्ही सगळ्यांना ओळख देतो. माझी जी उत्सुकता होती किंवा माझी जी इच्छा होती ती मी पूर्ण केली ही राईड कंप्लीट करून. तर मस्त की या शिड्यांवर चढलो वरती आणि वरती चढल्याच्या नंतर काय इकडे एन्जॉय चालू आहे. जीव काढायचा, जीवाची हाल करून घ्यायचे काय. उडी घेतली तर बघा मी किती धाडसी आहे तुम्ही बघू शकता. रोपनं चढायचं आणि वरून उडी मारायची खाली जाळी. उंचीवरून उडी खायची आहे. भीती तर खूप वाटत होती आम्ही तर करायला आलोय. उडी मारू का नको पण फायनली उडी मारली आणि जोरात असा दणका बसला होता माझ्या डोक्याला. पण खरंच फिलिंग मस्त होती. फायनली ही राईड कंप्लीट केली आणि परत आम्ही फ्रीच्या त्या घोड्यांचा प्रवास सुरू केला आणि खाली आलो. तर त्याच्यानंतर हा दुसरा दिवस बघू शकता की आम्ही शिमलावरून निघालो आहे मनालीला. आणि पुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो आपला मनालीसाठीच्या त्या घोड्यांचा प्रवास सुरू केला आणि खाली आलो. त्याच्यानंतर हा दुसरा दिवस बघू शकता की आम्ही शिमलावरून निघालो आहे मनालीला. आणि तर आम्ही सुंदर अशा रस्ते आणि निसर्गाचा आनंद घेत फायनली पोचलो प्रवास करून कुल्लूमध्ये. ही आहे कुल्लू रिवर. इथे कुल्लूमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं वैष्णोदेवी टेम्पल आहे जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. त्यानंतर रिवर राफ्टिंग, इथं रिवर राफ्टिंगचं ॲडव्हेंचर पण तुम्ही फील करू शकता. तर आम्ही इथे रिवर राफ्टिंग केली कुल्लूमध्ये पोचल्यानंतर.
जिचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे. याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल तो रिव्हर राफ्टिंगचा तर तो बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि त्यानंतर आम्ही पोचलो संध्याकाळी रात्री मनालीमध्ये.